मित्रांनो, सकाळचे वाजलेत 7:30 आणि आत्ता आम्ही CNG भरून फ्रेश वगैरे होऊन घेतलंय. आता मस्त कुठेतरी चहा घेतो आणि पोचतो लवकरात लवकर हैदराबादला. बरं झालं ना 5 प्लेट बोललो. सागरला असतं 7 मग बोलणारच नाहीत ना. काय म्हणत होता सागर? असा आयुष्याचा कंटाळा आला ना, असा विचार करतोय की प्लॅटिन आहे आपल्याकडे, मोबाईल स्विच ऑफ करायचा, स्टार्टर मारायचा, ₹1,00,000 अकाउंटला ठेवायचे, निघायचं, महिनाभर फिरायचं, महिन्याने माघारी यायचं. आपण लाईफ कधी जगायचं? सकाळ सकाळ स्ट्रीट फूड एक्सप्लोअर करतोय. लोकल फूड छान आहे. आणि मी डोसा घेतलाय, भाऊनी इडली घेतली आहे, विकासने डोसा घेतलाय. सगळेच आयटम चांगले निघालेत. वा. हा घेतलाय आमच्या विकास दादानी बोंडा. घेऊन टाका. हे खवायला दम निघत नाही आमच्या. मध्ये हात घालणार लगेचच उचलून घेणार आहे. बघ ऐ संपलं, पण एकच राहिलंय. यांनी उत्तप्पा घेतला होता. छान आहे, सगळंच आवडलं. गर्दी बघा. आपलं तसं पाऊल कोणच चांगलं आहे बरं का. आम्ही जिथं पण जातो ना तिथं गर्दी होती लगेचच. काय म्हणणं आहे रवी भाऊ? जागा बहुत मुश्किल से मिलती है यहाँ पे भाइयों. मला कशी करून पडले चहा आवडते. सागर नेहमीच असतो बरं का वाटण्या करून द्यायला. तसा कॅफे निलोफर. आलाय केळी घेऊन. खावा केळी म्हणतोय. शनिवार सगळ्यात जास्त ज्याला गडबड होती तो रवी काका कुलकर्णी कुठे? अशा प्रकारे सुशोभीकरण करण्यात आलंय हैदराबादमध्ये रस्त्यांचं. आता हैदराबादच्या रस्त्यांवरून आम्ही चालत चाललोय. आम्ही चाललोय चारमिनारकडे आणि तिथे गाडी लावायला जागा नसते. मग आम्ही आमची गाडी पार्किंगला, म्हणजे जिथं हॉटेल केलं तिथंच लावली आणि तिथून निघालो. तर आता रिक्षा पण भयंकर पैसे मागते आणि बसही भेटत नाही आहे. तर हे एक ॲडव्हेंचर होतं आहे आमचं. 7 किलोमीटर आहे हॉटेलपासून चारमिनार. तर पाहूयात किती वेळ लागतो आता चारमिनारला पोचायला. ही आमची सगळी गँग एवढा वेळ आम्ही त्या बस स्टॉपला थांबलोय आणि त्या बस स्टॉपला चारमिनारची बसच येत नाही. लकडी पूल पाशी बस भेटणार आहे आम्हाला लकडी का पूल पासून. आणि आम्ही थांबलोय वेगळ्याच कुठल्या तरी स्टॉपला. बँक ऑफ इंडियाच्या स्टॉपला थांबलो होतो आम्ही. चांगलाच व्यायाम होतोय आज चालायचा. फायनली सिटी बसमध्ये पोहोचलोय आम्ही आणि चारमिनार तर बस नाही भेटली. बिर्ला टेम्पलची भेटली. आधी बिर्ला टेम्पलला जाऊन पाया पडून येतो. तसंच चारमिनारला जातो. कशासंग मीटिंग आहे? गव्हर्नर सोबत मीटिंग आहे आपली. त्यांना सांगायचं आहे आम्हाला चारमिनार दाखवायला एखादा माणूस पाठवा. RBI दिसलं म्हणून आपलं सहज त्यांची आठवण काढली. फिरून दमून शेवटी आम्ही बिर्ला मंदिराला पोहोचलो होतो.
अरे बळीचा बकरा केला राव त्या बसवाल्याने. पाणी बॉटल घ्या. काही नाही, सगळं व्यवस्थित आहे. गणपती बाप्पा. आत्ता आपण आहोत बिर्ला मंदिरमध्ये आणि आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळे जे काय केलं आहे आम्ही, जे काय शूट केलं आहे तो सगळा बाहेरूनच केलेला आहे. मोबाईल कॅमेरे इथं स्ट्रिक्टली नॉट अलाउड आहेत आणि ते तुम्हाला बाहेरच ठेवून जावं लागतं. बोर्ड आहे तिथं. बिर्ला मंदिरमधून बाहेर आल्यावरच तुम्हाला एक शॉपिंग कॉम्प्लेक्स भेटतं बिर्ला मंदिरचंच. हे या पद्धतीने आहे. इथं तुम्ही वेगवेगळी पुस्तकं घेऊ शकता, ज्वेलरी आयटम्स घेऊ शकता, गाडीमध्ये लावायचे गणपती बाप्पा घेऊ शकता. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही इथं खरेदी करू शकता. आई एम अ डिस्को डांसर. अभी हम जा रहे हैं चार मीनार. अभी हमने ध्यान दिया है बिरला मंदिर का. अभी हम ऑटो में बैठे हैं. ये ऑटो वाले भैया बहुत गंदे हैं. ऑटो भी बहुत मंगवा रहे हैं. शॉपिंग करायची असेल ना तर चारमिनारजवळ तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स मिळणार आहेत शॉपिंगचे. म्हणजे तुम्हाला कपडे घ्यायचे असू द्या, ग्रोसरीज घ्यायच्या असू द्या, घरच्या काही वस्तू घ्यायच्या असू द्या, इथं प्रत्येक प्रकारची खरेदी तुम्ही करू शकता. आणि आता तुम्ही माझ्या समोर जो बघताय तो आहे चारमिनार. हे जे चारमिनार आहे ना, हे हैदराबाद तेलंगणामध्ये येतं आणि याचं बांधकाम जर बघितलं ना तर 1591मध्ये झालं होतं. आणि मुहम्मद कुली कुतुब शाह जे होते ना, त्यांच्या 5व्या वंशजांनी हे बांधलेलं होतं. चारही बाजूला असलेले भव्य मनोरे आहेत ना, त्याचं चारमिनारचं मुख्य आकर्षण आहे. आणि तसंच ही वास्तू जी बघितली ती इंडो इस्लामिक आणि पर्शियन स्थापत्यशैलीचा सुंदर मिलाप मानली जाते. चला चला चला, कशी आहे गर्दी, कशी आहे? सागरांनी कुठे गेले? आमची 2 माणसं हरवलेत चारमिनारमध्ये, सापडत नाहीत, फोन पण लागत नाही. कसला रस्ता पाहिजे तुला? कसला कसला सांग ना पिंटो. सर्व पिरिंग रस्ता नाही का म्हणे हिच्या आता कसे बसलेत, कसे सणाना पिरिरिरी. सागर ऐका, सनी पिंटू पुढं 2 जण. वाव, फुल ॲडव्हेंचर, मस्त मज्जा. कसं सणाना पिरिरिरी. पिंटू भाऊ म्हणते रिक्षावाल्या दादांना 3 सीटर नाही, आम्ही 8 सीटर मध्ये बसलो. आम्ही 8 सीटर मध्ये बसलोय. सर्व पिरिंग रोड नाही का म्हणे. रवी भाऊची इर्टिगा पण पेली गेली. या ठिकाणी आम्ही मुक्काम करतोय आज हैदराबादमध्ये, हॉटेल काना ग्रँड.